नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक। गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यात मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने ऐतिहासिक यश मिळाले आहे। जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावरील झरेवाडा येथे भारतीय प्रमुख कार्य अर्थात इंडियन मेजर कॉर्प माशांचा पहिल्यांदाच यशस्वी कृत्रिम प्रजनन प्रयोग करण्यात आला आहे। 12 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या या प्रयोगातून तब्बल 5 ते 7 लाख दर्जेदार मत्स्यबीज अर्थात स्पॉन उत्पादित करण्यात आले। त्यामुळे एटापल्लीसारख्या दुर्गम भागात स्थानिक स्तरावर मत्स्यबीज निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे। आतापर्यंत या परिसरातील मत्स्यपालकांना मत्स्यबीजासाठी इतर जिल्हे आणि दूरच्या बाजारपेठावर अवलंबून राहावे लागत होते। मात्र आता स्थानिक पातळीवर दर्जेदार मत्स्यजिरे आणि मत्स्यबोटुकली उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे मत्स्योत्पादन वाढण्यासह स्थानिक मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असून जिल्ह्याच्या नील अर्थव्यवस्थेला म्हणजे ब्लू इकॉनॉमीला मोठी चालना मिळणार आहे। कृत्रिम प्रजनन प्रक्रियेत सर्वप्रथम निरोगी आणि परिपक्व नरमादी माशांची निवड केली जाते। त्यानंतर त्यांना सप्रेरकांचे इंजेक्शन देऊन प्रजननासाठी प्रवृत्त केले जाते। विशेष हॅचरीमध्ये मादीने सोडलेली अंडी नराकडून फलित झाल्यानंतर ती उबवणूक कुंडीत ठेवली जातात। पाण्याचा योग्य प्रवाह आणि ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवून त्यातून मत्स्यबीज तयार केले जाते। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिशांत पांडा यांचा विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिज प्रतिष्ठानाच्या निधीतून मत्स्यव्यवसाय विभागाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला आहे। झरेवाडा येथील लाभार्थी सुधाकर पुसू नरोटी यांचा प्रक्षेत्रावर पोर्टेबल सेक्युलर हॅचरी उभारण्यात आली असून पायफ संस्थेच्या सहकार्याने हा प्रयोग करण्यात आला। सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय समीर जे डोंगरे यांचा प्रत्यक्ष तांत्रिक मार्गदर्शनाखाली सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रोहित चौकडे, विनोद कुनघाडकर, सचिन चेटुले कुंभारे, अंकुर ढवळे तसेच लाभार्थी सुधाकर नरोटी यांनी या प्रयोगासाठी विशेष परिश्रम घेतले। एटापल्ली तालुक्यातील हा पहिलाच यशस्वी कृत्रिम मत्स्य प्रजनन प्रयोग स्थानिक मत्स्य व्यवसायांसाठी मोलाचा दगड ठरत असून अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात रोजगार आणि आर्थिक विकासाचा नव्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे। नवराष्ट्र निर्माणसाठी भाग्यवान मेश्राम आरमोरी। विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।